माझ्या नातीला माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद. माझ्या नातीचा पहिला बर्थडे होता, खूप सुंदर झाला. छान दिसताय तुम्ही. आम्ही ऑलवेज स्माइली. खूप छान झाला बर्थडे. छान आहे का जेवण? खूप टेस्टी आहे. इसलिए ना भर भर के ले रही है खाना. नाही का फक्त आमचं टॅग लावायचंय वायरिंग करून सगळं होऊन 10 मिनिटांमध्ये आमचं 10 मिनिट्स मध्ये पूर्ण रेडी होऊन होऊन जाईल. जाईल. मस्त केलंय. थँक्यू. आपल्या इव्हेंटचं नाव आहे AK इव्हेंट्स अँड डेकोरेटर्स. चेक करून आम्ही निघालोय. थोडंसं थकल्यासारखं वाटतंय बघून तुला पाणी पितो. ऑलमोस्ट सगळं रेडी झालेले, तर फक्त आम्हाला रेडी होऊन यायचं, बस एवढंच राहिले. तुला पाहिजे नाही 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 नको मला. पण दमला असशील. अरे थँक्यू. योगेश मामा असं काळजी घेतात. घाई गडबडीत मी जी बॅग घेऊन आलेलो ती बॅग आतमध्येच विसरलो. आता परत चाललोय बॅग घ्यायला. असं होतं, टाइम कमी असेल ना तेव्हा असं टाइम कुठेतरी वेस्ट होतो. आता पटकन जाऊन बॅग घेऊन येतो. तर त्याच्यामुळे हे सगळं इकडेच विसरून गेलो होतं. तर आता स्वीटी आणि आम्ही आता चाललोय लोकेशनला. है ना टाकलो. स्वीटीने व्हाईट कलरचा ड्रेस घातलाय. प्रिन्सेस स्माइल कर. नाही करायची वाटतं. तर फायनली इतक्या दिवसांची जी आमची मेहनत होती ती आली आहे आणि म्हणजे खूप छान वाटतंय. सगळं एकदम व्यवस्थित झालंय आणि आता आम्ही केक कट करणार आहे स्वीटीचा. तर सगळं जसं ठरवलं होतं तसंच झालंय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून पण खूप छान वाटतंय. या आहेत आमच्या टाईप नंतर कॅमेरामध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट पिंपल जे खूप लांबून आले ते पण आहेत इथे. ती आहे मी आज फर्स्ट टाइम भेटतीये. ती माझ्या हस्बंडची खूप लहानपणापासूनची फ्रेंड आहे आणि ही आहे आमची क्यूट परी. छान दिसतीये. वेलकम केलंय. खूप अगोदर येऊन बसले. काय झालं, थकली आहे का? ऑलवेज ॲज ऑलवेज. तर गाईज अशा प्रकारे आता जेवणाला सुरुवात झाली आहे. केक कटिंग वगैरे सगळं एकदम व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि विदाऊट फॅमिली सेलिब्रेशन कधीच कम्प्लीट होत नाही. क्रिस्टलवाल्यांनी आम्हाला जसं पाहिजे होतं सगळं तसंच अरेंज करून दिलं. हे आमचे मिनी व्हिडिओग्राफर आहे. खूप हेल्प केली तिने व्हिडिओ शूट करायला आणि अजून थोडेसे डान्स पण बाकी आहे. तर खूप थकले आणि आता लास्ट डान्स होणार आहे श्रुती गोनेकरचा. आणि तर सांगून सुद्धा डान्स नाही केला, काहीच नाही केलं. मामा लग्नाला आलोय का? लग्नाला नाही, मामाचा डान्स असतो तो. तर गाईज इथे नाचून काय फायदा नाहीये, समोर नाचायला हवं. स्वीटीसाठी एक डान्स डेडिकेट करायला हवा होता, सिद्धीने पण नाही केला. हे असंच असतं. मला डान्सच येत नाही. घरी तर गणपती डान्स करते. गणपती डान्स वेगळा ते पण चालेल है ना, पब्लिकला तेच आवडत. आता तुम्ही सांगा ह्या बॅकग्राऊंड मध्ये मी जर गणपती डान्स कसा दिसल? तसं नाही, सगळे जेवण सोडून नाचायला येते. आपली स्वीटी आता जेवतीये. तिने ड्रेस चेंज केलाय. तर गाईज ऑनेस्टली आमच्यासाठी हा दिवस फक्त बर्थडे नाही, हा एक ड्रीम होता. स्वीटीच्या फर्स्ट बर्थडेला आम्ही खूप दिवसांपासून इमॅजिन करत होतो. स्वीटी बिलकुल पण रडली नाही हो ना? स्माइल करून दाखव. स्माइल करून दाखव. ईशा कसं झालं इव्हेंट? एकदम बढिया. पण तू काहीच कॉन्ट्रीब्यूट नाही केलं.
काहीच कॉन्ट्रीब्युट नाही केलं. अरे हे सगळ्यात मोठं काम तिने केलंय. दिस इज व्हेरी रॉंग. म्हणजेच तुमचं लक्ष नसतं. नंतर लक्षात आलं ना माझ्या. आणि आपल्याला आणि सगळ्यात आपली ईशा बनली होती आणि तरी तुम्ही म्हणताय तरी काहीच आणि एस्थेटिक पोज अजिबात नाही केले तू. वेळच नाही म्हटलं. ती एवढी बिझी होती. एक पोज नाही. आणि ही पण आताच बिझी होती. कोण काय खातंय मी काय तुझा जय दादा पळच काढतोय. मी सूप पिलाय गाईस मिलाचा. बर्थडे गर्ल खूप क्यूट दिसत होती आणि तिचा मूड खूप छान होता आज फ्रेश केक कटिंगच्या वेळेस. आता ती थोडी ग्रम्पी झालीये बट तिने एन्जॉय केलं. थँक्यू विशा तुझं छोटंसं कॉन्ट्रीब्युट साठी. तर बर्थडे सेलिब्रेट करण्यामागे आमचा एकच प्रयत्न होता की जेव्हा पण स्वीटी मोठी होईल आणि हा व्लॉग बघेल तेव्हा तिला फील व्हायला हवं की तिचा फर्स्ट बर्थडे खूप प्रेमाने, खूप एक्साइटमेंटने आणि खूप ब्युटिफुल वे मध्ये सेलिब्रेट झाला. थँक्यू ईच अँड एव्हरी फॅमिली मेंबर अँड फ्रेंड हू बिकेम पार्ट ऑफ दिस स्पेशल डे. तुमच्या ब्लेसिंगमुळे हा सेलिब्रेशन अजून खूप स्पेशल झाला. आणि थँक्यू एव्हरीवन वॉचिंग दिस व्लॉग अँड बिंग पार्ट ऑफ आवर जर्नी. मी कॅमेरा मागे असतो. कॅमेरा समोर यायला लाजतात. आणि आज कसं वाटलं तुला कॅमेराच्या समोर येऊन? आज वाटलं कोणीतरी इन्व्हाइट केलं. आणि बोर्ड साठी त्याने तो सुचला होता आणि त्याला मी सांगितल्या बरोबर तो लगेच इकडे आला. त्यासाठी पण थँक्यू. चलो माझ्या नातीला माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद. असं तिचा दरवर्षी तुझा चांगला आशीर्वाद वाढदिवस व्हावं हीच माझी अपेक्षा. तर या आपल्या काकू आहेत ज्या कधीच कॅमेरा समोर आल्या नाही आणि स्वीटीला सगळ्यात पहिली आंघोळ यांनीच घातली. पहिली म्हणायच्या पेक्षा. आणि आपली स्वीटी म्हणूनच इतकी स्ट्रॉंग आहे. हाय, खूप छान कार्यक्रम झाला. जेवण पण खूप छान होतं. तू पण छान दिसते. आता स्वीटीचे काकू लोक बसले तिथं बिचारे. खूप छान त्यांनी डान्स केलाय आणि आपण त्यांना शूट केलंय. तुम्हाला लवकर त्यांचा डान्स रिव्हील होणार. लाजू नका, लाजू नका. खूप छान. तू ए या नाराज झाल्या. तुम्ही पण छान दिसताय. डोंट वरी. थँक्यू. आणि तुम्ही तर काय ऑलवेज स्माइली. आम्ही ऑलवेज स्माइली. सगळ्यात मोठी दीदी आहे पण पिल्लूसाठी डान्स नाही केला तिने. काय रिझन आहे? माझी तब्येत ठीक नव्हती. असं नसतं. तब्येत ठीक नसेल तरी करायचं. हा बघ किती सेवा करतोय बघ बहिणीच्या ह्याची. त्याला किती सेवा करतोय बघ बहिणीच्या बर्थडे साठी. तर आता आपण एका डॉनकडे जाणार आहे. काय मग डॉन कसा वाटला बर्थडे? खूप छान झाला बर्थडे. का डॉन सारखी बसली? एकदम रिलॅक्स मोड चालू आहे तुझा. नव्हते आपल्याला. आपल्याला बघितलं का? त्या नातीचा पहिला बर्थडे होता. खूप सुंदर झालं. जेवण पण खूप टेस्टी होता. मस्त छान आहे का जेवण? खूप टेस्टी आहे. इसलिए ना भर के ले रहे खाना ना. उसको ऐसे ही लगता है प्लेट. आधा लिया. और लेने वाले. आज मी माझ्या मावशीला बघितलं मागून. मी समोरून तिला माझी तारीफ करणार होती. आज बर्थडे गर्लची आजी वाटत नाही. असं वाटतं अनारकली डिस्को चली. आणि आता बर्थडे गर्लची मम्मी. बापरे, असं वाटतं आमच्यामध्ये श्रद्धा कपूर आली आहे. प्लीज तिला एक नजर बघा तुम्ही. पूर्ण लुक तिचं दाखव ना. मामा मामी कधीच पहिल्या जेवायला बसत नाही. सगळ्यात पहिल्या पंक्तीत बसले ते दोघं. इथं तर बघा मांडी घालून सुरू आहे. स्वीटीला विचारलं का जेवली का? नाही एवढी काळजी नव्हती करायची. पूर्वीने खूप छान डान्स केला. त्याच्यासाठी थँक्यू. आणि तुला लवकरच रिटर्न गिफ्ट भेटेल त्यासाठी. खूप सगळे प्रोग्राम मस्त झाले. छान वाटलं. आनंद वाटला. हे स्वीटीच्या आजीकडून माझ्या नातीसाठी बक्षीस. हा तिला बघतीस काय हक्क आहे तुमचा? नाही बाई तुझं हे आहे.
सगळं झालं इव्हेंट आता पूर्ण. आणि आता आम्ही एकदम रिलॅक्स झालोय. तर आता अशा प्रकारे आपला इव्हेंट संपला आहे. स्वीटीचा बर्थडे खूप छान झाला आणि आता आम्ही रिलॅक्स होणार आहे. आणि जे जे आले त्यांच्या सगळ्यांना थँक्यू. खूप खूप छान थँक्यू. खूप छान तुम्ही एन्जॉय केलं. हा, सगळ्यांनी छान एन्जॉय केलं आणि कोणीच घाई नाही केली. त्यामुळे आता 1:30 वाजले ते 1:30 वाजेपर्यंत सगळ्यांनी थांबले इकडे आणि खूप छान रिस्पॉन्स केला. लवकरच हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर होणार आहे. तुम्ही पण एन्जॉय करताल पाहता पाहता. तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा कुठला पार्ट आवडला आणि अजून काय करायला पाहिजे. आणि आमच्या स्वीटीला विश करा. हा, स्वीटीने तर खूप एन्जॉय केला आणि खूप सारे फोटोज क्लिक झाले. चलो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.